उन्हाळा आला की कैऱ्या यायला लागतात आणि कैऱ्या म्हटल्या की घरोघरी कैऱ्यांचे विविध प्रकार केले जातात. त्यातलीच आज आपण एक छान अशी चटकदार कैरीची आणि कांद्याची चटणी आज आपण करतोय. ही चटणीच इतकी चवदार होते की भाजीची गरजच पडत नाही. पोळीसोबत नुसती चटणीही आपण खाऊ शकतो. तर अशी चवदार कैरी कांद्याची चटणी आज आपण बघतोय. तर त्यासाठी बघा मी इथे 2 कांदे घेतलेत आणि 1 कैरी घेतलेली आहे. पूर्ण कैरी मी इथे घेतलेली नाही आहे, अर्धी कैरी घेतली आहे. कांदा चिरून घेतला आणि लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत. चवीला तर इतकी छान लागते ही कैरीची चटणी, नक्की करून बघा तुम्ही पण. चिरून घेतलेली कैरी मी मिक्सरच्या भांड्यात काढून घेतलेली आहे. तर इथे तुम्ही कैरीचे साल काढूनसुद्धा चिरून घेऊ शकता. मी काही साल काढलेलं नाही आहे, तशीच कैरी घेतलेली आहे. त्यानंतर लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत, त्या टाकून घेतल्या आहेत. त्यानंतर जो कांदा चिरून घेतला होता तो टाकून घेतलेला आहे. 2 कांदे मी इथे घेतलेले आहेत. अगदी एका दिवसात ही चटणी संपून जाते, इतकी चवदार लागते. भाजीची अजिबात गरज पडत नाही ही चटणी असल्यानंतर. आता यामध्ये मी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे. हिरवीगार अशी कोथिंबीर मी यामध्ये टाकून घेतली आहे आणि कांदा, कैरी, कोथिंबीर आणि लसूण हे आधी मी एकदा पहिले मिक्सरमधून फिरवून घेते. तर बघा इथे मी हे फिरवून घेतलेली आहे चटणी. कांदा, कैरी चांगली आपली बारीक झालेली आहे. आता आपल्याला याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे. बघा इथे मी मीठ घेतले, चवीनुसार टाकून घ्यायचं आहे. त्याचबरोबर आपल्याला याच्यामध्ये लाल तिखट टाकून घ्यायचं आहे. इथे 1 चमचा आणि थोडं वर मी तिखट घेतलं आहे, कारण चटणी ही थोडी झणझणीतच छान लागते. आणि त्यानंतर परत एकदा मिक्सरमध्ये फिरवून घेतलेलं आहे सगळं. आणि इथे बघा आपली कैरी कांद्याची चटणी आपली वाटून झालेली आहे. इथे लाल चटणीच्या ऐवजी म्हणजे लाल तिखटाच्या ऐवजी आपण हिरव्या मिरचीचा सुद्धा वापर करू शकतो. हिरव्या मिरच्यांची पण चटणी केल्या जाते आणि ती पण खूप छान लागते. तर चटणी वाटून झाली आहे, मी ती एका प्लेटमध्ये काढून घेतली आणि आता आपल्याला या चटणीला तडका देऊन घ्यायचा आहे. त्यासाठी बघा मी तेल घेतले तापून, त्यामध्ये जिरे आणि मोहरी टाकून घेतली आहे. त्यानंतर कढीपत्त्याची पानं मी तेलामध्ये टाकून घेतली आहे आणि त्यानंतर हिंग टाकून घेतलं आहे. हिंग हा आठवणीने टाका, छान चव येते चटणीला. आणि हा तडका आपल्याला आता चटणीवर टाकून घ्यायचा आहे. कारण आपण कच्चा कांदा यामध्ये वापरलेला असतो, त्यामुळे जेव्हा आपण हा तडका देतो तेव्हा कच्च्या कांद्याचा पूर्ण वास या चटणीमधनं निघून जातो आणि चवीला खूप छान ही चटणी लागते. तर तेलाचा वापर तुम्हाला इथे जर थोडाफार कमी करायचा असेल तुम्ही करू शकता, पण आपण या चटणीवर वरून तेल वगैरे अजिबात काही घेत नाही, त्यामुळे या चटणीला तेल थोडं जास्त असलं तरी चटणी चवदार लागते. 2 ते 3 दिवस ही चटणी आरामात टिकते, खराब होत नाही ही चटणी. चटणीमध्ये मी तडका देऊन घेतला आहे. तडका व्यवस्थित चटणीमध्ये मिक्स केला आहे आणि कैरी कांद्याची आपली चटकदार चवीची अशी ही चटणी तयार झालेली आहे. तुम्हाला जर आजची ही कैरी आणि कांद्याची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया एका नवीन रेसिपीसोबत नवीन व्हिडिओमध्ये. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.